सोबत आलेले आहेत जे काम करणार आहेत आपल्या इथं गौंडीचे, म्हणजे घर बांधायचं आहे आपल्यांना. आणि आता आम्ही ती जागा त्यांना दाखवायला आलेलो आहे. आणि जर तुम्हाला जागेबद्दल काही थोडं बहुत माहिती असेल ना तर तुम्ही मला नक्कीच सांगा, कारण थोडंसं ज्ञान आपल्याला याच्यात कमी आहे. जर काही आपलं चुकत असेल किंवा काही आपल्याला कोणी महाग देतं आहे का स्वस्त देतं आहे हे तुम्ही जर आम्हाला सांगितलं तर खूप बरं होईल. आणि हे बघा आपली जागा दाखवते, 1 गुंठा आहे. आणि इथं बघा सर्वांचे जेजुरीपासून थोडंसं लांबच आहे, MIDC एरियामध्ये घेतलेलं आहे आपण हे जागा. आणि बघा इथे आता आपल्याला घर बांधायचं आहे. आता किती वर्ष भाड्याच्या घरात राहणार आहे की नाही. तर आई पण म्हणले खूप त्रास होतो. तुम्हाला जागा दाखवते बॅक कॅमेराने. ओके थांबा. हे जो दिसतोय ना, हा पिलर दिसतोय ना, ह्या पिलरमधून सरळ पुढे जाल ना, अजून एक पिलर आहे, तो पिलर. आणि हा असा पूर्ण एरिया आपला 1 गुंठा आहे. आता आपल्याला घर बांधायचं आहे, साधंच बांधायचं आहे. आपण काय एवढं आहे नाही, तर जेवढे आपलं ऐपत आहे तेवढीच बांधणार आहे. हा बघा आणि एरिया बघा कसं आहे, पूर्ण MIDC एरिया आहे. हे बघा सगळं शूट चालू आहे, मुलं रील्स बनवता येते. आपले काही आपल्या ओळखीचे वगैरे काही नाही आहे. आता ते काका येतील, त्यांना मी इथे जागा वगैरे त्यांना दाखवणार. आपले आले तर चेक करायला आले, जागेची पाहणी करायला. आपल्याला छोटंसं काय पण घर बांधायचं आहे. हेच आपल्याला आता बघू कसं काय यायचं ते. ते जे दिसतंय ना दोघां ते किती लांबी आहे मला नाही काय 70 का किती आहे. शेट ते नाही आणलं ना, टेप नाही आणला. मला फक्त मला जाऊन दाखवले आहे ना, फक्त ते पसंत नाव नाही काढीच नाही, जाऊन दाखवा फक्त जागा पुन्हा बघू म्हटलं. अशी किती 20 फूट असेल, 20 फूट असेल. दिसते अशी लांबी 60 फूट दिसते. 60 बाय 20 चांगली जागा घेतली. माथ्यावर रोड बिड झाले. हां लाईटचे पोल. आम्ही जेव्हा आलो तर न्यायला तर काहीच नव्हतं इथं. आणि नेमकी एवढीच जागा शिल्लक होती, बाकी सगळे गेले होते. आणि ते पण एक जणांनी ते नाही म्हणला होता म्हणून मग ती जागा भेटली. नाही तर तिकडे आहे ना सगळे ते खाली होते, एकदम असं जंगलात आहे. एवढं लांब कशाला लेकरं बाळ घेऊन. म्हणलं बरं आहे बाई, इथंच छोटं होईल, कमसे कम राहण्यापुरतं तर होईल. कशी बसली तुम्हाला? ही आम्हाला 3ला बसली. 3ला स्वस्तात बसली. पाणी कुठं आहे म्हणजे? पाणी ते हे काही इथं नळ लावलेलं आहे. ज्यावेळेस आपल्या कामं चालू होतील ना मग तिकडून विहीर आहे, विहिरीतलं पाणी इकडं सप्लाय होईल. आणि ते विहीर आटत नाही. नाही नाही देतील ते बाकीच्या गोष्टींचं नाही काही टेन्शन होता. ते तुमचं आता
जागा चांगली आहे मग खरं कसं सगळं